कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। भाळोबा मॅडम, तुम्ही जिल्ह्यातल्या सगळ्या आयांचं बाळांचं समध्यांचं भलं केलं। मॅडम, तुमच्या संग कधीच काही वाईट होणार नाही। होय, तुमच्या मागे देव आहे, अख्ख्या जिल्ह्यातल्या बायका आहेत। अप्पे, अस्कवची आस आहेस तू। अरे तू पळून गेले। अर्जा, अर्जा पकडता ना। पळू दे। आज पाताळात जरी गेले ना पळून, तरी शोधून काढणार ना आजगावचं पाणी वाजणार यांना। दिप्या, बोला दाजीबा। दोघं गावाच्या बाहेर नाही गेली पाहिजे, अख्खा गाव उठव। सरकार, यांना सोडू नका फक्त। काळजी करू नकोस, यांची काळजी घ्यायला हे सरकार समर्थ आहे। चल दिप्या। माफ करा सरकार आम्हाला। असं कसं? तुम्हाला मी काय पाहुणचार घेतल्याशिवाय सोडणार नाही, तुम्हाला शिक्षा होणार। स्वप्नील बाळा, तू ठीक आहेस ना? आई मी ठीक आहे, म्हणजे मला दुःख झालंय, पण अपर्णा आणि अर्जुनला त्यांचं बाळ मिळालं ना, याचा आनंद जास्त आहे। स्वप्नील सर, अहो सगळ्यात अवघड परीक्षा असते ती कलेक्टरची, पण माझी पोरगी आज आईपणाच्या परीक्षेत सुद्धा अव्वल आली। वाह, काय बोललाय बापू। अहो चांगल्या माणसांसंग कायम चांगलंच होतं। वा विनया, अरे एक नंबर बोललायस तू। अगं आई, आता थांबायला वेळ नाही, पळ लवकर। अरे पण ते मी दमले ना रे। अगं आई, मला तुला सोडून पळून जायला लागा ना, चल लवकर। ए मुर्द्या, मला काय मरायला एकटीला सोडून पळून जाणार आहेस का? आई, इथं जर थांबलोत ना तर खरंच मरू आपण दोघ। तुझं बघितलं नाही का तू अर्जन सरकार किती चिडले होते। अजून जर पळले ना मी तर छाती फुटून मरून जाईल रे मी इथंच। मग बस इथं मी जातो। नको, मला नको सोडून जाऊ। अरे मी जर गावले तर मला कच्चे घालणार रे ते। अगं म्हणून म्हणतोय पळ। काहीतरी एक काम कर, तू इथे कुठेतरी लपून बस, मी जातो पळून। मी वाचलो तर तुला परत वाचवायला येतो। नाही, मला नको सोडून जाऊ, मला भीती वाटते। पण ते अरे तू आर्यालाही चिडलाय, तू म्हणतो ना तेच बरोबर आहे। आपण आता वाचलो ना तरच वाचू, नाही तर आयुष्यभर तुरुंगात राहायला लागेल आपल्याला। आई, तुरुंगा बिरुंगात काय नाही, तो अर्जन आता डायरेक्ट गोळ्या घालून आपल्याला। नाही, मुडक्या, हे सगळं तुझ्यामुळे झालं। तुला म्हणलं होतं पण ते जरा नीट कर, काळजी घे, तू घेतली नाही म्हणूनच हे सगळं झालं। आई, काय नाव ठेवायचे शिवाय द्यायचे ते नंतर दे की, आता चल नाहीत ना तू। ऐक ना, इथं कुठं पाणी मिळेल का रे? पण त्या आई, पहिले ह्या गावातनं बाहेर पडू, मग तुला मी सगळं देतो। चल लवकर, चल लवकर, चल। आई गं, कोणीतरी रस्सी बांधली वाटतंय मधी। लागलं का? लागलं गुडघ्याला। आई गं, त्याच्या कुलीच्या चावडीतून सुटणं एवढं सोपं आहे वे? चत्तर आहे ना या छकुलीच्या। तुमचे दिवस भरलेत आता। तुझं वजन केवढं, बोलती केवढी, पळत ना। तुम्हाला गावातलं बाहेर जाऊन द्यायची नाही ऑर्डर आहे। कोणाची ऑर्डर? शहाशा। काय बाई, कधी असा विचार पण केला नव्हता असं काय तर असेल म्हणून। कुणाच्या डोक्यात असलं येतंय ग सुषमा? आई, तुझ्या बहिणीला घरात ठेवून घेतलं ना म्हणून झालं ही। बहीण कसली चांडाळी नाही ती मेली। एवढं घाणेरडं काम कसं करू वाटलं असेल काय माहिती। आणि ती दोघं बी इथंच होती, आपल्या आप्पीची मजा बघत होती एवढे दिवस। त्यांना ना लय आधीच हाकलून द्यायला पाहिजे होतं आपण।
अहो किती शांत डोक्याने त्यांनी सगळं ठरवलं बघा की. सरकार येऊ का आम्ही आता? कुठं कुठं चाललाय? अहो माफ करा की, आम्ही आता सगळं सांगितलंय की. म्हणून माफ करू होय? तुम्ही काय गुन्हा केलाय हे कळतंय ना तुम्हाला? अहो चूक झाली, लई लई मोठी चूक झाली. होय ना? मग तरी बी असं सूड म्हणताय होय? तुम्ही एक काम करा, तुम्ही दोघं बी ना मला लिहून द्या, तरच मी तुम्हाला इथून जाऊन देईन. सरकार अहो पण मी तर काय. लिहून द्या दोघं बी आत्ताच्या आत्ता, नाही तर सरळ तुरुंगात पाठवीन. आणि तसं अर्जुनला सांगेन तुमच्याशी विचार करायचा, कळलं का? तरच अर्जुनला सांगेन यांच्याबद्दल काहीतरी विचार कर. हो, ठीक आहे, देतो लिहून. चला मी देते कागद आणि पेन. मी काय शिक्षा घेऊ मला सांगा. मला सगळं माहित होतं, पण आता मॅडम कडे बघून अजूनच कस तरी व्हायला लागलंय. ते आता तू आपल्यालाच विचार. मॅडम मला माफ करा मॅडम, मला माहितीये मी लय मोठा गुन्हा केलाय, मला माफ करा मॅडम. अगं दीपा थांब. मी केलं माफ तुला. अभ्या का काय बोलतेस? सरकार काय करू मी? अहो कशी शिक्षा देऊ हिला? तिने पण जे काय केलं ते तिच्या मुलासाठीच केलं ना. मग अगं पण आप्पे. अक्का, अगं उलट मी या गोष्टीचा विचार करते की एका आई बापाला आपल्या बाळाला वाढवण्यासाठी या अशा मार्गाने पैसे कमवायची वेळ आली आहे. एवढी वाईट परिस्थिती आहे का? खरंच मॅडम तुम्ही देवागत आहे, नाहीतर असं काहीतरी झाल्यावर कोणाचा विचार करताय. मला आता स्वतःचीच लई लाज वाटायला लागली. दीपा, हे बघ तुला तुझी चूक समजली आहे ना, मग झालं तर अजून काय पाहिजे. आणि हे बघ तू प्रयत्न केला होतास, तू बाळालाही घेऊन आली होती, हे सगळं मलाच कळलं नाही बघ. त्यामुळे जाऊ दे आता सगळं. हा फक्त दीपा, आता संकल्प आणि मनी मावशींच्या विरुद्ध मला तुझी मदत लागणार. मी त्या दोघांना शिक्षा देऊन सोडून बघा. मला सांग, गायतोंडे माहिती आहेत ना, ते आले होते ना तुला शोधायला, ते कुठे आहेत? अहो पर त्यांना आमच्या ह्यांना संकल्पच घेऊन गेला. एक मिनिट, हे म्हणजे? अण्णा ते बिल येळ्यागतच करतात, त्यांच्यामुळेच हा दिवस आलाय बघा. बरं मग आता एक काम कर, त्यांना फोन लाव आणि त्यांना विचार ते कुठे आहेत, म्हणजे आपण तसं अर्जुनला सांगू शकतो ना. वय लगेच करते बघा. बाप्पे, काय झालं? तुझं बाळ तुला मिळालं यात मला आनंद आहेच, पण त्यापेक्षा सगळ्यात जास्त आनंद कशात आहे माहितीये तुला? पद, अधिकार, ताकद एवढं सगळं असून सुद्धा त्या माऊलीशी ज्या पद्धतीनं बोललीस ना, त्याचा जास्त अभिमान आहे आम्हाला. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.